गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। रेलवे प्रशासन ने बदलापुर रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 1 पर लोहे की रेलिंग लगाकर उसे स्थायी रूप से बंद कर दिया है। सांसद बालिया मामा मात्रे ने स्टेशन का दौरा किया और रेलवे अधिकारियों से चर्चा की। सुबह के समय हजारों यात्री होम प्लेटफॉर्म पर उमड़ते हैं और बड़ी दुर्घटना की आशंका बनी रहती है। तदनुसार यात्रियों ने प्लेटफॉर्म नंबर 1 को बंद करने का विरोध किया था। हालांकि रेलवे प्रशासन का कहना है कि लिफ्ट और एक्सीलेटर लगाने के लिए इस लोहे की रेलिंग को लगाकर प्लेटफॉर्म को बंद करना जरूरी था। इस बीच इस संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राकांपा सांसद बालिया मामा और सुरेश मात्रे ने आज बदलापुर रेलवे स्टेशन का दौरा किया और रेलवे अधिकारी से चर्चा की। इस बीच रेलवे अधिकारी ने कहा कि 1 से 1.5 महीने में लिफ्ट और एक्सीलेटर का काम पूरा होने के बाद लोहे की रेलिंग हटा दी जाएगी, लेकिन अगर इसके बाद भी उन्होंने ये रेलिंग नहीं हटाई तो मात्रे ने चेतावनी दी है कि वे खुद ही रेलिंग हटा देंगे। बघा, जे आपण आता ते फिनिशिंगचं काम पाहिलं असेल, खरं म्हटलं तर अधिकारी जे पिल्लाई म्हणून होते यांनी जी काही थातूर मातूर उत्तरं दिली, कारण सगळ्यात पहिले तर त्यांनी 1 महिना अगोदर कमीत कमी बोर्ड लावायला पाहिजे होता, अनाउन्स व्हायला पाहिजे होतं की असं असं काम आहे आणि ऍज अ खासदार म्हणून मला एक पत्र लिहायला पाहिजे होतं। परंतु कुठल्याही प्रकारचं असं प्रिकॉशन न घेता डायरेक्टली त्यांनी ते बंद केलं। खरं म्हटलं तर आज आपण पाहत असाल बदलापूर रेल्वे स्थानक हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे। हजारोच्या संख्येने लोक इथून प्रवास करतात आणि जर आज एक होम प्लॅटफॉर्म बंद केला तर त्याचा पूर्ण लोड दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येतो। आणि जसं आता प्रवाशांनी सांगितलं की सकाळी 8-11 ची ट्रेन असतो किंवा सकाळचे जे ट्रेन असतात तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप मोठी गर्दी आणि कधी कधी तर असं असतो की 3000 लोकांना उभं राहायला जागा नसतो आणि जर ट्रेन 15 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं उशिरा आली तर 3 ते 6000, 6 ते 9000 लोक होतात। आणि अशा परिस्थितीत ही गर्दी प्लॅटफॉर्मवर शक्य नाही आणि म्हणूनच जे दुसरं प्लॅटफॉर्म जिथं त्यांनी बंद केलेलं आहे ते त्वरित उघडावं, खुलं करून द्यावं। परंतु त्यांनी काही अडचणी सांगितल्या की त्यांना जे काही लिफ्टचं काम करायचं असेल, एक्सिलेटरचं काम करायचं असेल, आणखी काही सुविधा असतील तर या सुविधांसाठी साधारणतः त्यांना 1 ते 1.25 महिना लागेल आणि तोपर्यंत 1.25 ते 1.5 महिना ती जी काही त्यांनी फेन्सिंग केलेली आहे ती फेन्सिंग असावी असं या मताचं बी देखील आहे। परंतु ती कायमची राहिल्यास खूप मोठी अडचण आणि खूप मोठ्या संकटाला कधी कधी सामोरं जायला लागेल आणि म्हणून जोपर्यंत हे काम होतंय तोपर्यंत ठीक आहे। नंतर त्यांनी ते जर काढलं नाही तर आपण सगळे मिळून ते काढू। कारण मी अधिकाऱ्यांना देखील समजावून सांगितलं, आपण लोकांच्याच पैशावर, लोकांच्याच कराने पैसे आल्यानंतर त्यांना सुविधा द्यायचं काम आपण करतो, तेही याच लोकांवर पगार घेतात। मलाही याच लोकांनी खासदार बनवलं आणि म्हणून लोकांप्रती आपली जबाबदारी खूप मोठी असतो आणि म्हणून लोकांच्या भावनेचा आदर करून निर्णय व्हावा असं स्पष्ट मत मी इथं अधिकाऱ्यांना, पिलाई म्हणून अधिकारी त्यांना सांगितलं। मी 3 वेळा आलेलो आहे
तुम्ही बोलले तर मी तारीख वार देखील सांगेल तुम्हाला. परंतु ज्या काही गोष्टी असतील, ठीक आहे, आपल्यालाही कल्पना असेल की इतर कधीच कोणी बदलापूरमध्ये कार्यालय नाही केलं, परंतु आता एक 5 दिवसानंतर माझं कार्यालय देखील इथं चालू होत आहे. 5 ते 7 दिवस जास्तीत जास्त कार्यालय चालू होईल आणि मग नेहमीच प्रत्येक महिन्याला बोलण्यापेक्षा त्याहीपेक्षा अगोदर माझी व्हिजिट ही असेल. आणि ज्याही रेल्वे संबंधात आपण पाहत असाल, मला वाटतं 10 महिन्यात 3 प्रश्न रेल्वे संदर्भातले असतील, इतर काही विषय असेल, हे मी पार्लमेंटमध्ये घेतले. त्याचा पाठपुरावा देखील करतोय आणि यापुढे देखील त्याचा पाठपुरावा मी नक्की करेन. तोपर्यंत आतापर्यंत जरी वेळ देऊ शकलो नाही त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु माझ्या आठवणीत मी 3 वेळा आलो होतो, आजची 4थी वेळ आहे आणि ह्यापुढे प्रत्येक महिन्याच्या आतमध्ये मी येत जाईन, एवढं आपल्याला नक्की सांगतो. ब्यूरो रिपोर्ट बदलापुर ल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।